चला बॉलर्स नेम प्लीज. हलकाने खेळून काढले, फक्त सिंगल परिपूर्ण होईल. इथे मात्र चौकार येतोय. 4 धाब्याने धावफलकाला गती भेटते. 5 ऑन द स्कोर कार्ड टॅली. सेकंड राऊंडचा सामना आपण पाहतोय एस9 अंधेरी विरुद्ध माहीम पॅकर्स. डाऊन द लेग साईड अजून एक वाईट बॉल आहे. अतिरिक्तच्या रूपामध्ये धाव आपण पाहतोय. वेगळ्या शैलीमध्ये आपण पाहिलं अक्षयने पॅडल स्वीप केले. हा फॉर्म पॅडल स्वीप सिंगल तिथे भेटते. 3 चेंडूचा केस झाला. 7 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक वाईट बॉल आणि वाईट बॉलने धावांचा विचार केला. धावफलक 8 या आकड्यावरती आहे. इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स आणि विकेटचं पतन. निखिलला जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आनंदला आपण पाहतोय. इथे मात्र सोनूचा चांगला झेल. फॉलो थ्रू मध्ये समोरच्या दिशेने गेला. सिंगल हँडेडली थर्ड अटेम्प्ट मध्ये घेतलाय चांगला झेल. बॅटर गॉन. आणि ऑन हॅट्रिक असताना आता मात्र सोनू या स्पर्धेची पहिली हॅट्रिक मात्र सोनूच्या माध्यमातून कंप्लीट केली जाईल का? न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल झालाय. इथे मात्र आपण पाहतोय पहिली हॅट्रिक या स्पर्धेची माहीम पॅकरच्या सोनूच्या माध्यमातून होते कंप्लीट. टाळ्यांचा गदर सोनूसाठी व्हायला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजीचा भेदक मारा त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय आणि नामदार चषक 2025 ची पहिली हॅट्रिक सोनूच्या नावावरती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव कदम.
धावांचा विचार केला सिंगलने मात्र धावफलक 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये आपल्याला धावफलक जाताना दिसते. इथे मात्र अजून एक एक्स्ट्रा आहे आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आणि धावा खर्च होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. इथे मात्र आपण पाहिलं धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर झालाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे सुद्धा सिंगल भेटी. धावांचा विचार केला धावफलक 14 या आकड्यावरती आहे. बॉलर्स नेम प्लीज. डॅनीला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. धावांचा विचार केला 14 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ अजूनही या इनिंगचा बाकी आहे. हलक्यातने फक्त दिशा दाखवली आहे. या सिंगलने अर्थातच बिग हिट आलाय. सिंगलचे प्रयत्न झाले होते परंतु बिग हिटच्या रूपामध्ये बॉक्स आउट. अजून एक विकेटचं पतन आपण पाहतोय. पूर्णपणे आपण विचार केला माहीम पॅकर्स टॉस गमावल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण आलं परंतु काय गोलंदाजी राहिली. स्पेसिफिकली जो सोनूचा स्पेल होता त्याच्यानंतर S9 अंधेरीच्या अर्थातच फलंदाजाला कुठूनही धावा करता आला नाहीयेत. आणि आता मात्र या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिली हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण डॅनीला पाहतोय. ऑलरेडी सोनूने या स्पर्धेची पहिली हॅट्रिक माहीम पॅकर्स कडून कंप्लीट केली आहे. आता मात्र डॅनीकडे सुद्धा संधी आहे. ऑन हॅट्रिक असणार आहे. एकाच इनिंग मध्ये दुसरी हॅट्रिक कंप्लीट होईल का आणि एक वेगळा विक्रम सुद्धा माहीम पॅकरच्या नावावरती जडला जाईल का. डॅनी वरती ती जबाबदारी आहे. इथे मात्र डिफेंड केलं गोलंदाजाला अर्थातच कुठेतरी फुलर लेनच्या चेंडूवरती फक्त ड्राईव्ह केली आहे. एक धाव तिथे सुद्धा भेटते. धावफलक 16 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे.
17. अजून एक चांगला चेंडू प्लेड स्विंग अँड मिस. 17 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती असणार आहे. बॉलर्स नेम प्लीज. इथे मात्र अजून एक डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. प्रयत्न तिथे झाले. स्वतःला संपूर्ण समर्पण झोकून दिलं तिथे क्षेत्ररक्षकाने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. समोरच्या दिशेने डाईव्ह लगावणं तेवढं सोपं नाहीये. प्रयत्न झाले तिथे. इथे मात्र लेग बाईच्या रूपामध्ये चोरटी धाव आणि धावफलक 19 या आकड्यावरती आहे. धावांचा विचार केला धावफलक 21 इज अ टार्गेट. एक छोटं लक्ष समोर असणार आहे. नामदार चषक 2025 आपण पाहतोय. चला बॅटर लगेच दाखल व्हा. 21 टार्गेट आहे. 21 इज अ टार्गेट. $21 इज अ टार्गेट. चला अतिरिक्त खेळाडू जॉईन व्हा आमच्या सोबत. चला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यासोबत जॉईन व्हा. माही पॅकर्स
बॉलर्स नेम प्लीज. पहिला चेंडू सोनूने सिंगल परिपूर्ण केलं. हलक्या हाताने तिथे सिंगल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने फक्त खेळून काढलं तिथे. तिन्ही चेंडूवरती आपण पाहिलं धावा आल्यात. 21चा पाठलाग करताना ऑलरेडी 3 ऑन द टॅली. येणारे 3 चेंडू महत्वपूर्ण आहेत. डाऊन द लेग साइड. ऑलरेडी आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करतोय. बॅकफुटवरती कट केलं. तिथे सुद्धा सिंगल भेटणार आहे. इथे मात्र अजून एक डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू आहे. इथे मात्र इंटू द गॅप, इंटू द फेन्स येतोय चौकार. सोनू मात्र आज वेगळ्या लय मध्ये आपल्याला दिसतोय. 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणाऱ्या 18 मध्ये आता केवळ गरज आहे 12 धाब्यांची. धावांचा विचार केला धावफलक 11 या आकड्यावरती आहे. 16 मध्ये आता अर्थातच 10 धाब्यांची गरज आहे. हलक्या हाताने फक्त ढकलले. धावांचा विचार केला धावफलक 20 या आकड्यावरती आहे. चांगला फटका आपण इथे पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक 16 या आकड्यावरती आहे. आता मात्र गरज आहे 14 मध्ये 5. अधिरा मुकेश रॉयल चेंबूर रेडीरा टॉस साठी. आणि इथे मात्र अजून एक चौकार म्हणजेच फक्त एका धावेची गरज आहे. आता माहीम पॅकर्स विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला दिसते आणि याच्यामध्ये महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन सोनूचं राहिलंय.